समोर बघू शकतो आपण कोयना नदी जिथून उगम पावते अशा या त्या महाबळेश्वर मधून येताना दिसत आहे पुढून. आणि हा आसपासचा परिसर दाखवतो तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. ओके. तुम्ही चालत महाबळेश्वरला जाते? हा क्षेत्र महाबळेश्वरला. अरे वा. भीती नाही का वाटत? म्हणजे इकडे काय प्राणी बिणी असतो? प्राणी येत, वाघ आहेत, गव येत, सांबर येत, भरपूर प्राण्यांचंच गाव आहे असं काय म्हणताय. हो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दुर्मिळ पायवाटामध्ये. आणि आज अशाच आपण एका दुर्मिळ पायवाटाचा शोध घेणार आहोत. तर सध्या आपण सह्याद्रीच्या रांगेमध्ये आहे आणि आपण सध्या प्रतापगडपासून 2-3 किलोमीटरच्याच अंतरावर आहे. आणि आपण नेहमी महाबळेश्वर या एरियामध्ये जर फिरायला आलो तर जे प्रसिद्ध ठिकाणं आहेत अशीच ठिकाणांना भेट देतो आणि जे काही प्रसिद्ध पॉईंट्स आहेत तेच आपण बघितले जातात. जिथे खूप गर्दी असते आणि आपल्याला तेवढा त्या निसर्गाचा आनंद घेता येत नाही किंवा म्हणू शकतो आपण निसर्ग अनुभवता येत नाही. तर आम्ही इथल्या डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला. आम्हाला समजलं की या भागामध्ये असे भरपूर पॉईंट्स आहेत की जिथून सुंदर निसर्ग पाहता येतो, निसर्ग अनुभवता येतो आणि तिथे गर्दी देखील नाही आहे. त्यामुळे तुम्ही एकांतामध्ये हा निसर्ग बघू शकता, अनुभवू शकता. तर आपण दाभे पॉईंट या ठिकाणी आलेलो आहे. पांडुदादा आपल्याला एका मस्त पॉईंटवर घेऊन चाललेले आहेत. बघूया आपण त्यांच्या पाठीमागे जाऊ. हळूहळू आपण इकडे आलेलो आहे. आणि जर आता आपण आपल्या या बाजूला बघितलं तर बघा सुंदर असा एकदम नजारा आहे. हे बघा, खूप छान अशा पॉईंटवर हे घेऊन आलेले आहेत. कोकण भाग लागलेला आहे. हा हा. आणि छोटी छोटी गावं, इथून छोटी छोटी गावं देखील दिसत आहेत. ही कोणती कोणती गावं आहेत? ही गावं दाभिळ म्हणून गाव आहे खालच्या बाजूला. आणि नदी ही कोणती? कोयना नदी? नाही, कोयना नाही, हे वडाच आहे असा. ओके. ती सावित्री आहे. अच्छा. इथून प्रतापगड आहे. हे ठिकाण आहे हे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. इथे प्रतापगड दिसतोय, त्याची तटबंदी आणि हा संपूर्ण निसर्ग. आपण दाभिळ पॉईंट या ठिकाणावर आहे आणि या ठिकाणी सुंदर असं हे दृश्य दिसत आहे. पुढे पूर्ण ढग धुके असे आहेत. चारी बाजूला संपूर्ण हिरवागार असा परिसर दिसत आहे. या ठिकाणी पांडुदादा आपल्याला थोडी माहिती देत आहेत. इथून जर खालच्या बाजूला आपण पाहिलं तर काही खेडेगावं दिसत आहेत. काय नाव आहे यांचे? दाबीळ. हा, समोर दिसत आहे दाभिळ आहे. झूम करतो थोडं. दाबीळ, लवळचं. सुंदर. प्रतापगड वरून आपण चाललो महाबळेश्वरकडं. महाबळेश्वरकडे जाताना आता इथं लेफ्टला जावली फाटा आहे. ठीक आहे, म्हणजे हा रस्ता आहे तो जावलीला जातो. आता इथून आपण आता जावलीमध्ये एंट्री करतो. जावली म्हणजे ही चंद्रराव मोरेंची जावली, पुरातन काळातील मोरे घराण्याचे कुलदैवत संत विश्वरांबर बाबा मोरे यांची जन्मभूमी. चंद्रराव मोरेंची जावली जी फेमस आहे ती जावली. जावलीचे राजा होते चंद्रराव मोरे. शिवाजी महाराजांनी नंतर जावली कॅप्चर केली तेव्हा चंद्रराव मोरेंचं जावळीला जाताना डाव्या बाजूला एक भैरवनाथाचं मंदिर देखील आहे. जुनं मंदिर आहे, खूप जुनं असं प्राचीन काळाचं मंदिर आहे.
आहे. चिरंतन देवस्थान. चिरंतन देवस्थान आहे हे. असा हा समोरचा एरिया आहे आणि मंदिराचा परिसर. जातानाचा हा निसर्गरम्य असा परिसर दोन्ही बाजूला दिसत आहे. इथून 2 रस्ते आहेत. आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. जाताना असे घर आहेत आणि हे असं आपण वरच्या बाजूला निघालो डाव्या बाजूने जावळीसाठी. हा दिसत आहे हा नॉर्डिक पॉइंट आहे. पुढे धुके आहे आणि पावसाचं वातावरण आणि पाऊस पण सुरू झालेला आहे. डोंगर आहे त्याच्यावर ढग आलेले आहेत. पाऊस पडत आहे. हिरवागार परिसर उजव्या बाजूला काही घरं दिसत आहेत. अतिशय जुन्या अशा पुलावरून आपण जाणार आहोत. या ठिकाणी बघू शकतो आपण हे पूल आहे. शिवकालीन पूल आहे फेमस. हा बघा बघू शकतो. एकदम दगडी बांधकाम आहे. तर आता आपण चाललोय त्याच्यावरूनच. कोयना नदी. ही कोयना नदी आहे. महाबळेश्वर मधून उगम पावते आणि ही सुरुवातीला अशी आहे. संत गतीने प्रवास आता सुरू आहे पाण्याचा, कारण पाऊस थोडासा कमी झालेला त्यामुळे सध्या पाणी कमी आहे. पण एकंदरीत निसर्ग सौंदर्य आणि पुढे दिसत आहे तो हा महाबळेश्वरचा लॉर्डविक पॉइंट आहे. ही अशी छान घरं आहेत. भात शेती खूप सुंदर दिसते बघा. अशी काही जावलीमध्ये नदीकडेला अशी ही भात शेती देखील केलेली आहे. ते आपण बघू शकतो. काही लोक पावसामध्ये देखील काम करत आहेत. असं आहे जावळीकडे जाणारा दरे गावाकडे जाणारा हा रस्ता आहे. एकदमच छान दिसत आहे. सुंदर असं घर आहे. या डोंगर कपारीमध्ये या घनदाट झाडांच्या मध्ये हे घर आहे. बघू शकतो आपण या ठिकाणी. हे बघा इथे काय रे बा. हे एक पडकं घर दिसत आहे इकडे. दोन्ही बाजूने असे काही कंपाऊंड या तटबंदीवर देखील शेवाळ वगैरे वाढलेलं आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे सर्वत्र हिरवंगार असं वातावरण आहे. आणि आता हे वरच्या बाजूला जात आहे. दऱ्याला जात आहे आपण. अशाच एका दुर्मिळ खेडेगावाला आपण भेट देणार आहोत. खूप सुंदर असा हा नजारा दिसत आहे, कारण वर ढग आलेले आहेत. कोयना नदी खाली दिसत आहे आणि संपूर्ण घनदाट झाडी आणि पूर्ण हे निसर्ग सौंदर्य. हा दऱ्याला जाणारा हा रस्ता आणि हे एकंदरीत निसर्ग सौंदर्य. आणि आपण या ठिकाणी डाव्या बाजूला बघू शकतोय कोयना नदी आहे. हा सुंदर असा नदीकडेने जाणारा रोड आणि एकंदरीत परिसर. खूप सुंदर असं वातावरण आहे. पाऊस पडत आहे. दरेगावच्या एकदम जवळ आलेलं आहे आपण. आणि हे बघू शकतो आपण. हे चारी बाजूला डोंगर आहेत आणि हे असं हे चारी बाजूने डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे दरेगाव आपण पाहू शकतो. आता आसपास भात शेती आहे आणि हे दरेगाव आहे. घर बघा कशी कौलारू आहेत. मस्त एकदम सुंदर असं हे गाव आहे. पुढे बघू शकताय
चारी बाजूला पूर्णपणे डोंगर आणि त्याच्यामध्ये असलेले पडकं घर एक आहे आणि हिरवंगार असं हे जुन्या काळातलं घर आहे ते. पुढे गाडी जाईल की नाही ही शंका आहे, त्यामुळे आसपास अशी मोठी मोठी केळीची झाडे आपण बघू शकतो. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि हे आळूची पानं आहेत आणि इकडे मोठी मोठी केळांची झाडं आहेत. हे काय आणि इकडे ही कोयना नदी आहे आणि या ठिकाणाहून आपण थोडंसं जवळून हे घेऊया. हे असं हे निसर्ग सौंदर्य आहे आणि ही कोयना. या ठिकाणी बघू शकतो आपण कोयना नदीच्या एकदम जवळून आपण घेतलेलं आहे आणि हे असं हे सुंदर असं हे दृश्य आहे. त्यामुळे आपण हे थोडंसं चालत चालत हे अंतर बघून पुढे काय निसर्ग सौंदर्य आहे, पुढे काय काय आहे ते बघू. ही अशी ही दुर्मिळ वाट आपल्याला कुठे घेऊन जाते ते बघूया. पुढे काही म्हैशी आहेत आणि हे असं हे सुंदर वातावरण. म्हैस आहे बघून अशी ही म्हैस वरच्या बाजूला गेलेली आहे आणि आता आपण पुढच्या बाजूला जाऊया थोडंसं आणि पाहून येऊया ही वाट आपल्याला पुढे कुठे कुठे जाते. पाण्याचा आवाज येत आहे. कोयना नदी आहे बाजूला. असा हा सुंदर देखावा आहे. त्या बाजूला काही गुराखी आहेत जे इथे चरत आहेत. एक गाय दिसते बघा. ही खूप असं सुंदर वातावरणामध्ये एक गायांना चरायला नेतात. समोर बघू शकतो आपण कोयना नदी जिथून उगम पावते अशा या त्या महाबळेश्वरमधून येताना दिसत आहे पुढून. आणि हा आसपासचा परिसर कोयना नदी आणि हे दरेगाव बघू शकतो आपण. चारी बाजूला देखील असा हा निसर्गरम्य परिसर आहे. समोरच्या डोंगरावर एक गुराखी आहेत आणि ते मला विचारत आहेत की मला कुठे जायचं आहे आणि ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. ते समोरून येत आहेत बघा. ते थोडंसं झूम करून बघितलं ना ते माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, पण अंतर खूप आहे त्यामुळे आवाज जात नाही आहे. ते खाली आलेले आहेत, येत आहेत. बघूया आपल्याला त्यांच्याशी काय बोलता येत आहे का आणि त्यांच्याशी काही संवाद साधता येतो का ते बघू. नमस्कार. काय करताय? फोटो काढवा. फोटो म्हणजे आम्ही एक आपलं चॅनेल आहे, म्हणजे आम्हाला भेटायला आहे खाली एवढं. का कोण काय करते? काय चॅनलला दाखवतोय? हा वेगवेगळ्या गावांची माहिती दाखवतात. गेला खाली तो दाखवा की. कुठं गेला? अरे माझा तो खाली गेला. हो 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 मधनं पिलर गेलाय. गेलाय का? हो. होय का? अच्छा ते पण दाखवूया. दाखवा की. म्हणजे झाला तर झाला. काय कशी असते तुमचं दिनचर्या वगैरे कशी असते? म्हणजे हे आपलं गुरळ भात शेती असंच बघायचं ना. भात शेती पण आहे. हा हा. पाऊस डोंगर जास्त डोंगर. कसं वाटतं तुम्हाला मग या निसर्ग परिसर? या निसर्गातच आमचे दिवस गेले असं नाही का? छान वाटतं म्हणजे तुम्हाला? नदी क्रॉस करून गेलं का तुम्ही? नदी पलीकडे जायचं. नदी पलीकडे जायला आता पाणी नाही ना. पाणी नाही जास्त. आता हे एवढं वर ते पाणी. होय का? परवा पण आलेलं ना काहीतरी 4-5 दिवसांपूर्वी. हो पण जास्त
25 तारखेला हां यंदा 25 तारखेला जातो पाणी दिले हे पाणी. ही बघा ही निसनीची वाट मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. ही बघा ही आहे ना. तुम्ही चालत महाबळेश्वरला जाते हा क्षेत्र महाबळेश्वरला क्षेत्र महाबळेश्वरला इथून जाते. महाबळेश्वरला जाणारी शॉर्टकट वाट. अरे वा. शिवाजी महाराज- भीती नाही का वाटत म्हणजे इकडे काय प्राणी बिणी नसतं? प्राणी येत, वाघ आहेत, गव येत, होय. सांबर येत, भरपूर प्राण्यांचंच गाव आहे असं काय म्हणताय. हो जावलीचं खोरं आहे नाही हा, जाऊ दे. हे गाव आहे दरे हे दरेगाव दरेगाव. दूध काढायचं आणि मग सरायला घेऊन जायचं. बाहेरच काढायची त्यांना घरात ठेवायचीच नाही. हो काय. आणि मग तुमचं जेवायचं कसं? जेवायला जायचं की दुपारी. आता मी दरे गावातील ही दुर्मिळ घरे डोंगरावरती तेवढाच भाग सपाट जमीन. तर मित्रांनो आपण दरे गावातून आता परत निघालेलो आहोत आणि आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला, कारण या सह्याद्रीच्या कुशीत जसा निसर्ग सजतो तसा तो आपल्या मनातही रुजतो. त्यामुळे तुम्हालाही आजचा हा प्रवास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असंच आपण पुन्हा भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.